दरम्यान आपण पाहतोय आता वाय.बी. चव्हाण सेंटरवरती शरद पवार हे आमदारांशी चर्चा करतायत। थोड्याच वेळापूर्वी अजित पवार गटाचे सर्व आमदार आणि नेते यांनी शरद पवारांशी गेला तासभर चर्चा केली आणि त्या ठिकाणाहून त्यांनी आता प्रस्थान केले। त्यानंतर आता शरद पवार हे त्यांच्या आमदारांसोबत चर्चा करत असल्याचं कळतंय। त्यानंतर शरद पवार माध्यमांसमोर येण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। शरद पवार पत्रकार परिषद घेण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे आमदारांसोबत चर्चा करून आता शरद पवार नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय अजित पवार गटातल्या आमदारांशी त्यांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आता वाय.बी. चव्हाण सेंटरवर शरद पवार हे त्यांच्या आमदारांसोबत चर्चा करत असल्याचं कळतंय। त्यामुळे त्यानंतर ते माध्यमांशी देखील संवाद साधणार असल्याची माहिती आहे। नेमकं काय घडतंय सचिन? नक्कीच श्रीकांत, कालचीच एक स्क्रिप्ट पुन्हा एकदा आज देखील आपल्याला बघायला मिळाली। काल जशा प्रकारे अजित पवार आणि त्यांचे इतर नेते हे वाय.बी. सेंटरवर दाखल झाले होते, अगदी त्याचप्रमाणे ते आज देखील दाखल झाले। आज खरं तर एनसीपीच्या नेत्यांची बैठक होती 2 वाजता आणि त्या बैठकीला बघता अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे याआधीच वाय.बी. सेंटरला उपस्थित होते आणि त्यानंतर शरद पवार आले आणि पुन्हा एकदा अजित पवार आणि त्यांच्या समर्थक नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि कुठे ना कुठे शरद पवार यांची मनधरणी करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आला। जवळपास तासभर या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। आपल्याला समजतंय की आतमध्ये अनेक अजित पवार यांचे समर्थक नेते होते, मात्र बैठक ही फक्त शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल या तिघांमध्ये झाली आणि पुन्हा एकदा तासभर ही बैठक झाली आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल आता अगदी काही वेळापूर्वीच बाहेर आलेले बाहेर येताना त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी स्पष्ट केलं की आज आम्ही पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की त्यांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांच्यामध्ये कोणतीही फूट पडू नये, पक्ष एकसंध राहावा म्हणून आम्ही त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला। मात्र आजही शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही हे प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सांगण्यात आलं। मात्र गेल्या कालसारखं आज देखील प्रफुल्ल पटेल यांनी कोणत्याही प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं दिली नाही। नेमकी आज अशा प्रकारे भेटी घालण्याची परिस्थिती पाळी त्यांच्यावरती का आलेली आहे? आपल्याला माहिती आहे की शरद पवार यांच्या गटाकडनं अजित पवार आणि ज्या 9 आमदारांनी राष्ट्रवादीच्या शपथ घेतली होती मंत्रिपदाची, त्यांच्या अपात्रतेची कारवाई त्यांच्यावरती करण्यात आलेली आहे। नोटीस त्यांना बजावण्यात आलेली आहे। ही नोटीस बजावू नये आणि त्यासोबतच राष्ट्रवादीमध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडू नये, पक्ष एकसंध राहावा म्हणून प्रयत्न करत असल्याचं आज प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सांगण्यात आलं। मात्र शरद पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे। आता अशी माहिती मिळते की शरद पवार हे त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांची बैठक घेणार आहेत, भेट घेणार आहेत आणि नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, का त्यांनी शरद पवार सोबत यांच्यासोबतच राहायचं, त्यांच्या विचारांसोबतच राहायचं का मग आमदारांना देखील भाजपसोबत जाण्यासाठी आमदार तयार आहेत, ह्याचा एकदा शरद पवार हे आढावा घेतील आणि त्यानंतर कदाचित राष्ट्रवादीची किंवा शरद पवार यांची भूमिका स्पष्ट होऊ शकते। काल अशा प्रकारची बैठक घेतल्यानंतर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचं टाळलं होतं, मात्र त्यांनी असे संकेत दिले होते की ते त्यांच्या पुरोगामी विचारांसोबतच आहेत। मात्र आता आज जेव्हा दुसरी प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांनी बैठक घेतली त्यानंतर कुठे ना कुठे शरद पवार यांचा सूर देखील मावळलेला दिसतोय। खरं तर आज शरद पवार हे बेंगळुरूला विरोधी पक्षांच्या बैठकीला जाणं अपेक्षित होते, मात्र त्या बैठकीला देखील जाणं त्यांनी टाळलेलं आहे आणि आज त्यांनी दुसऱ्यांदा अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या समर्थक आमदारांची भेट घेतलेली आहे आणि आता ते त्यांच्या गटातील आमदारांची देखील भेट घेणार आहेत, त्यांच्यामध्ये चर्चा करतील आणि त्यानंतर कदाचित राष्ट्रवादीचा पुढचा मार्ग स्पष्ट होऊ शकतो। सचिन, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोय। आपण बघितलं असेल की विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती ठाकरे गटाकडनं, काँग्रेसकडनं जेव्हा आंदोलन केलं गेलं तेव्हा त्या आंदोलनामध्ये शरद पवार गटाचे आमदार उपस्थित नव्हते। त्यानंतर आता अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांना येऊन भेटतात आणि त्यांची भेट घेतल्यानंतर, त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर आता शरद पवार त्यांच्याच गटातल्या आमदारांशी चर्चा करतायत। म्हणजे जयंत पाटील थोड्याच वेळापूर्वी वाय.बी. चव्हाणवर दाखल झालेले आहेत, जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे कुठंतरी नवा प्रस्ताव, नवं समीकरण जुळवण्याची ही संकेत आहेत का आणि माध्यमांशी देखील या संदर्भातली मतं ते मांडू शकतात का? सचिन, नेमका नवा प्रवास किंवा नवं काही गणित करण्याचा प्रश्न म्हणण्यापेक्षा एक मोठा संभ्रमाचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे। अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार हे सध्या सत्ताधाऱ्यांबरोबर बसत आहेत, त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि ते सत्ताधाऱ्यांसोबत बसण्यास सुरुवात केलेली आहे। तर तिकडे विरोधी पक्ष म्हणून शिवसेना आणि काँग्रेस यांना जे काही शरद पवारांवर सोबत राहिलेले आमदार आहेत त्यांच्या खर्च समर्थनाची त्यांना आशा आहे, मात्र ते आपल्याला पूर्णपणे दिसू शकत नाही आणि तशी नाराजी ही देखील काँग्रेस आणि शिवसेनेकडनं
ठाकरे गटाकडनं व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यांचं हे म्हणणं आहे की अजित पवार आणि त्यांच्यासोबत समर्थक आमदार असलेले भाजप आणि शिंदे सोबत गेलेले आहेत. मात्र जे उर्वरित शरद पवार यांच्यासोबत असलेले आमदार त्यांनी तरी विरोधी बाकावर बसावं किंवा विरोधकांबरोबर राहावं अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र ते देखील होताना दिसत नाहीये. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अजित पवार यांच्यासोबत मोठा गट हा राष्ट्रवादीचा सत्ताधाऱ्यांबरोबर गेलेला आहे, तर अनेक आमदार हे अद्यापही शरद पवार यांच्यासोबत आहेत. मात्र असं असताना देखील आता जे काही भेटींचं सत्र अजित पवार यांच्याकडून सुरू झालेलं आहे, त्यामुळे नक्कीच एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सचिन, त्यामुळे संभ्रमाच्या वातावरणामध्ये आता शरद पवार नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. शरद पवार गटाच्या आमदारांची चर्चा सुरू आहे. वायबी चव्हाण सेंटरवरती आता आपण पाहतोय घडामोडींना वेग आलेला आहे. अजित पवार गटाच्या आमदारांसोबत चर्चा केल्यानंतर आता शरद पवार हे आपल्या गटातल्या आमदारांशी चर्चा करतायत. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एकसंघ राहावा, त्याच्यामध्ये कुठलीही फूट पडू नये अशी अजित पवार गटाची भूमिका असल्याचं प्रफुल्ल पटेलांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतोय जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये आता शरद पवार हे त्यांच्या गटाच्या आमदारांशी देखील चर्चा करतायत. अजित पवार गटाकडनं जो काय प्रस्ताव देण्यात आला त्यावर आता शरद पवार त्यांच्याच गटातल्या आमदारांसोबत चर्चा करतात. त्यामुळे या चर्चेनंतर आता शरद पवार हे माध्यमांशी संवाद साधतात का, पत्रकार परिषद घेतात का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल.